नमस्कार मित्रांनो, मी आदित्य. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या भाषेत पाहणार आहोत, की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ म्हणजेच अपाम लोन योजना 2025 यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन नक्की कसं करायचं? बऱ्याच जणांना रजिस्ट्रेशननंतर डॉक्युमेंट कसे अपलोड करावे, कोणत्या स्टेप्स आहेत, कुठे अडकतात, या सगळ्या गोष्टीची नीट समज होत नाही. म्हणून आज मी तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया स्क्रीनवर दाखवणार आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी इलिजिबिलिटी स्कीम कोणासाठी आहे आणि कोणते डॉक्युमेंट्स लागतात याची डिटेल माहिती दिली होती. म्हणून आपण पहिला तो व्हिडिओ बघावा आणि त्यानंतर या व्हिडिओवर यावं. म्हणून मी गृहीत धरतो की तुमच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट्स असतील जे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता थेट स्क्रीनवर जाऊया आणि बघूया की कसं प्रोसेस करता येतं. सगळ्यात पहिलं आपल्याला Googleवर जाऊन अण्णासाहेब पाटील योजनावर सर्च करायचं आहे. योजनेवर सर्च केल्यानंतर फर्स्ट वेबसाईट उद्यम महास्वयं गव्हर्नमेंट.in या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ यांची ही वेबसाईट आहे. ती ओपन झाल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथे एक ऑप्शन दिसेल, डोंट हॅव ॲन अकाउंट प्लीज क्लिक हेअर, म्हणजे आपल्याला रजिस्टर करावे लागेल पहिल्यांदा या वेबसाईटवर. तो क्लिक हेअरवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. न्यू युजरचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पूर्ण नेम लागणार आहे, डेट ऑफ बर्थ लागणार आहे, आधार कार्ड आणि मोबाईल आणि ईमेल आय डी लागणार आहे. मोबाईल नंबर आधारला लिंक असलेला हवा. सगळ्यात प्रथम आपल्याला फर्स्ट नेम एंटर करायचं आहे. त्यानंतर आपल्याला लास्ट नेम एंटर करायचं आहे. त्यानंतर आपल्याला मिडल नेम एंटर करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे. तर आपल्याला इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे. इथे मोबाईल नंबर आपल्याला द्यायचा आहे आणि मोबाईल नंबर तोच द्यायचा जो आधारला लिंक आहे. याच मोबाईल नंबरवर आणि ईमेल आयडीवर आपलं लॉगिन आणि पासवर्ड येणार आहे. त्यानंतर इथं आपण आधार आयडी देणार आहोत, आधार नंबर. पूर्ण डिटेल्स एंटर केल्यानंतर आपल्याला कॅप्चा कोड एंटर करून सबमिट करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर युजर आयडी अँड पासवर्ड आलेला असेल. अदरवाईज ईमेलला युजर आयडी आणि पासवर्ड आलेला असेल. रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला लॉग इन करून घ्यायचे आहे. लॉग इन करण्यासाठी आपण लॉग इनवर क्लिक करणार आहोत. त्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड जो की आपल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीला आलेला असेल तो आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो व्हेरिफिकेशन कोड असतो, कॅप्चा कोड असं म्हणतात, तो एंटर करून घ्यायचा आहे. ते एंटर केल्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर इथे आपल्याला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे. इथे आपल्याला रजिस्ट्रेशन करतोय जी डिटेल्स एंटर केली होती ती पूर्ण डिटेल्स आपल्याला इथे शो होईल. आणि त्यानंतर आपल्याला शेजारी अवेलेबल स्कीम, ज्या अवेलेबल स्कीम आहेत सध्या महामंडळातर्फे, त्या आपल्याला इथे शो होतील. तर फर्स्टवाली वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, दुसरी गट कर्ज व्याज परतावा योजना आणि तिसरी गट प्रकल्प कर्ज योजना. यामध्ये आपण फर्स्ट वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अप्लाय करणार आहोत. त्यावर क्लिक करूयात. लागू करावर क्लिक केल्यानंतर आपण इथे 4 कॉलम दिसतात आहे. याच्यापैकी हे 3 कॉलम इन्फॉर्मेशनसाठी आहेत, तर आपण इथे जाऊन चेक करू शकता, बघू शकता. त्यानंतर सरळ आपण टू अप्लाय फॉर लोनवर क्लिक करणार आहोत. त्यानंतर ॲप्लिकेशन प्रोसेस लिंकसाठी इथे आपण पहिले डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणार आहोत. आपला जे पण डिस्ट्रिक्ट आहे ते आपण इथे सिलेक्ट करूयात. त्यानंतर आपली फॅमिली इन्कम 8 लाखाच्या आत आहे का? तर आपण येस करणार आहोत. नो करणार तर आपल्याला ही स्कीम लागू नाही होणार. त्यासाठी आपण येस करणार. ही जर न्यू लोन या ओल्ड लोन, तर आपलं न्यू लोन आहे तर आपण न्यू लोनवर क्लिक करणार आणि लागू करावर क्लिक करणार. पूर्ण एंटर केल्यानंतर आपल्याला डिटेल्स फिल करायचे आहेत. त्यासाठी पहिलं रेसिडेन्शियल डिटेल्स, लोन डिटेल्स आणि अपलोड डॉक्युमेंट. रेसिडेन्शियल डिटेल्सवर सगळ्यात पहिलं राष्ट्रीयत्व म्हणजे आपला कंट्री ती इंडिया, आदिवासी राज्य म्हणजे महाराष्ट्र हे ऑटोमॅटिक इथे शो होईल. त्यानंतर आपल्याला इथं कायमचा पत्ता इथे एंटर करायचा आहे. करंट ॲड्रेस हाच आपला परमनंट ॲड्रेस असेल तर आपण इथं कायम पत्ता म्हणून सन्मान करू शकता. तिथं देण्याची गरज नाही आहे. त्यानंतर आपण इथे जिल्हा एंटर करूयात. त्यानंतर आपण इथे तालुका एंटर करूयात. त्यानंतर आपण आपली सिटी एंटर करूयात. त्यानंतर आपली शैक्षणिक अर्हता म्हणजे आपण कितीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे ते आपण इथे चूज करणार आहोत. इथे आपला पॅन कार्ड नंबर आपण एंटर करणार आहोत. जर तुम्ही दिव्यांग असाल तर येस ओर नोवर सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर आपण सेकंड कॉलम लोन डिटेल्सवर एंटर करणार आहोत. इथे व्यवसायाचे नाव म्हणजे आपल्या व्यवसायाचे नाव काय आहे ते आपण इथे एंटर करणार आहोत. त्यानंतर व्यवसाय श्रेणी मॅन्युफॅक्चरिंग आहे, सर्व्हिस आहे, हे आपण इथे सिलेक्ट करणार आहोत. तुमचा व्यवसाय काय आहे त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा. मी सर्व्हिस इंडस्ट्रीजमध्ये आहे तर मी सर्व्हिस सिलेक्ट करणार.
व्यवसाय उपश्रेणी काय आहे? माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे, तर मी इथे टूर्स ट्रान्सपोर्ट व्हेइकल म्हणून शूज करेल किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून सिलेक्ट करेल. तर तुमच्यामध्ये कोणचा व्यवसाय आहे ते इथे दुसऱ्या श्रेणीमध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. व्यवसायातून मिळणारे अंतिम उत्पादन काय आहे? तर माझी सर्व्हिस आहे. म्हणजे सर्व्हिस लोकल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस होते. त्यामुळे मी इथं लोकल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस एंटर करेल. तर तुमचं काय असेल त्या हिशोबाने तुम्ही एंटर करू शकता. तुम्ही जर एखादा प्रॉडक्ट बनवत असाल, तर प्रॉडक्टची डिटेल्स यहाँ पे इथे एंटर करू शकता. फूड प्रोसेसिंग या एनी अदर रहे असेल ती. व्यवसायाचा पत्ता म्हणजे तुमच्या शॉपॅकवर जो व्यवसायाचा पत्ता आहे, तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. बँकेकडून आवश्यक असलेली कर्ज रक्कम. मला 15,00,000पर्यंत लोन हवं तर मी 15,00,000ची इथे टाकून देईल. तर मी 15,00,000ची टाकून दिलेली आहे. त्यानंतर डू यू हॅव एक्स्ट्रॅक्ट डॉक्युमेंट म्हणजे तुमच्याकडे काही असं डॉक्युमेंट आहे का ज्याच्यावर तुमची शेती वगैरे नावाने लिहिलेली आहे असं? तर माझ्याकडे असं काही नाही आहे, ते मी नो करेल. त्यानंतर सेव्ह करून थर्ड कॉलम अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करेल. इथे रेसिडेन्स ऑफ महाराष्ट्र हा कॉलम तुम्हाला दिसेल. इथे तुम्हाला भाडे करार, वीज बिल, गॅस सिलेंडर कनेक्शन, दूरध्वनी बिल, बँकेचा पासबुक, रेशन कार्ड, पासपोर्ट यापैकी एक अपलोड करायचं आहे. तर मी इथे वीज बिल अपलोड करून इथे अपलोड करणार आहे. सेकंड आधार कार्डची फोटो, फ्रंट आणि बॅक साइड दोन्ही इथे आपल्याला अपलोड करायचं आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट. इथे आपण तलाठी किंवा आपला इन्कम टॅक्सचा रिटर्नची आयकर भरण्याची पावती असेल ती इथे इथे आपण अपलोड करू शकतो. थर्ड कॉलम आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, अदरवाईज स्कूलचं लिव्हिंग सर्टिफिकेट आपण इथे अपलोड करू शकतो. त्यानंतर अदर डॉक्युमेंटमध्ये आपण एनी अदर पॅन कार्ड कोणाला अपलोड करायचं तर पॅन कार्ड टाकू शकता किंवा पॅन कार्ड अपलोड करून द्या आणि पॅन एंटर करून चूज अपलोड करू शकता. त्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट. प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे हा एक वन पेजचा अहवाल असतो. याच्यामध्ये तुमचे डिटेल्स असतात. जसं की तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल. त्यामध्ये प्रकल्प अहवाल असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. त्यामध्ये लाभार्थ्याचे पूर्ण नाव, व्यवसायाचे नाव, व्यवसायाचे प्रकार, वाहनासंबंधी असेल किंवा दुसरा व्यवसाय असेल त्याची डिटेल्स, वाहनाचा प्रकार कुठला आहे किंवा तुमच्या व्यवसायाचा प्रकार काय आहे किंवा त्याची किंमत काय आहे, व्यवसायाचा म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट एक प्रकारचा तो 1 पेजचा असतो. जसा तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड केल्यानंतर त्यानंतर आपल्याकडे सेल्फ डिक्लेरेशनचा ऑप्शन येतो. सेल्फ डिक्लेरेशनमध्ये आपल्याकडे स्वसाक्षांकित घोषणापत्र जे की आपण इथे अपलोड करतो, हा त्याचा फॉर्मॅट असतो. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो. हा डाउनलोड करून येथे फिल करून आपल्याला अपलोड करायचा आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, ज्यामध्ये आपण डिस्क्लोज करतो, की मी महाराष्ट्र रेसिडेन्सचा आहे, माझा आधार क्रमांक हा आहे, माझं वय हे आहे आणि माझी कुठलीही खोटी कागदपत्र नाही आहेत. तर मग हा जो फॉर्मॅट आहे आपल्याला इथे अपलोड करायचा आहे सेल्फ डिक्लेरेशनवर. त्यानंतर 7/12चा उतारा. जर तुमच्याकडे जमीन स्वतःच्या नावाने काही असेल, तिथे आपल्याला 7/12चा उतारा अपलोड करायचा आहे आणि त्याच्याऐवजी 8A एक्स्ट्रॅक्ट काही असेल, म्हणजे 8A असतो, तो जर असेल तर तो अपलोड करायचा. दोन्हीपैकी एक अपलोड करू शकता. जर नसेल तर काही गरज नाही. त्यानंतर आपण इथे जस्ट सबमिटवर क्लिक करून सबमिट करू शकतो आणि 24 तासाच्या नंतर लॉग इन करून बघायचं आपल्या एल-ओ-आय लेटर्समध्ये काही त्रुटी निघाल्या आहेत का किंवा आपल्याला एल-ओ-आय लेटर भेटलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एल-ओ-आय लेटर कसं डाउनलोड करायचं. तर त्यासाठी आपण YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी वॉच करा. आपल्याला प्लेलिस्टमध्ये पूर्ण डिटेल्स भेटून जाईल अण्णाभाऊ पाटीलच्या पूर्ण व्हिडिओजची.